अहिल्यानगर शहरात भरदिवसा व्यावसायिकावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर नगर रेल्वे स्टेशन रोडवरील उज्ज्वल कॉम्प्लेक्स परिसरात पावभाजी व्यावसायिक आणि त्यांच्या भावाला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार समर्थनगर येथील रहिवासी अलीम जफर शेख हे आपल्या भावासह उज्ज्वल कॉम्प्लेक्स समोर पावभाजी व बिर्याणीची हातगाडी चालवतात। 14 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास एका व्यक्तीने उज्ज्वल कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस पुलाव पार्सल आणून देण्याची मागणी केली, मात्र दुकान सोडून जाणे शक्य नसल्याने अलीम शेख यांनी त्यास नकार दिला। याच कारणाचा राग मनात धरून संबंधित व्यक्ती काही साथीदारांसह पुन्हा हातगाडीवर आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। यावेळी शिवीगाळ करत अलीम शेख व त्यांचे भाऊ अनीस शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। एवढेच नव्हे तर एका हल्लेखोराने पाव गरम करण्याचा लोखंडी तवा अनीस शेख यांच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अनीस शेख यांना उपचारासाठी दाखल करावे लागले असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 118(1), 115(2), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात व्यावसायिकांवर अशा पद्धतीने हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। अहिल्यानगरचा बिहार होत आहे का असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात असून कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। मी शेख अलीम, हा माझा भाऊ शेख अनीस। माळेवाडा बस स्टँडला आमचा अल्पना पावभाजी सेंटर नावाचं पावभाजीचं शॉप आहे। काही 4-5 अनोळखी लोक तिथे जेवणासाठी आले, जेवण वगैरे केलं, बिल द्यायला उठले। मी म्हटलं साहेब बिल द्या, म्हणे आम्हाला ओळखत नाही का, आम्ही भाई लोक बिल देणार नाही, तुझी दुकान लावायची का बोली, इथं बिल मागतो आम्हाला। आणि म्हणलं साहेब तुम्ही कुणी असो बिल द्या, माझा पोटा पाण्याचा व्यवसाय छोटासा। नाही नाही म्हणे बिल देणारच नाही। लगेच त्याने आणखीन 4-5 जण बोलवले, ते स्वतः 4-5 जण डायरेक्ट मारामारी सुरू केली। त्यांनी कावचा होता तो मारला, डोक्यात तवा फेकून मारलाय, सगळे अंडे पावभाजीचा माल सगळं रोडवरती टाकलं, पैसे पण नेले गल्ल्यातले आणि सांगितलं तुम्ही दुकानच कसं काय लावते ना, अंडे लोक इथं पाहतो याच्यानंतर म्हणे आम्ही नाही का, तुम्ही आतंकवादी दहशतवादी दुकानच कसं काय लावता, इथं तुम्हाला कोणी परमिशन दिली म्हणे दुकान लावायची। सगळे अनोळखी लोक आहेत तिथले, फक्त एक जण कार्यकर्ता खाली आहे ना कामाला आहे माळेवाडा बस स्टँडला।